Hello, dear friends. Welcome to my YouTube channel Learn English with DJK. Friends, this video is made for Maharashtra State Board student of 9th and 10th class. In this video, we are going to deal with question number 2A and B in SSC board exam, how to solve it. क्वेश्चन नंबर 2 हा कशाच्या संदर्भात असतो तर क्वेश्चन नंबर 2 हा टेक्स्चुअल पॅसेज किंवा ज्याला आपण सीन पॅसेज असं म्हणतो. मित्रांनो, हा क्वेश्चन 20 मार्कासाठीचा आहे आणि याचे 20 आउट ऑफ 20 मार्क्स तुम्हाला कसे मिळतील याच्यासाठीच्या बेस्ट ट्रिक मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्याचबरोबर मी पूर्ण क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 2 ए पार्ट अँड बी पार्ट या दोन्हीचाही समावेश विथ आन्सर म्हणजे विथ एक्झाम्पल मी घेतलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ट्रिकचा वापर कसा करायचा आहे मी प्रत्येक स्लाइडवर वेगवेगळ्या ट्रिक सांगितलेल्या आहेत. सो प्लीज वॉच द व्हिडिओ टिल द एंड. प्लीज डू लाईक, share and subscribe my YouTube channel. Let's begin with the question number 2A and B. First of all, we will understand the question. Question number 2, marking scheme कशी आहे याची. तर क्वेश्चन नंबर 2A हा 10 मार्क्स साठी आहे आणि क्वेश्चन नंबर 2B हा 10 मार्क्स साठी आहे. याच्यामध्ये 5 ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत ए मध्ये आणि बी मध्ये सुद्धा आपल्याला 5 ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत. कुठल्या ऍक्टिव्हिटी आहेत? सिंपल फॅक्च्युअल एक ऍक्टिव्हिटी आहे. सेकंड ऍक्टिव्हिटी आहे आपल्याला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. थर्ड ऍक्टिव्हिटी आहे व्होकॅब्युलरी. फोर्थ ऍक्टिव्हिटी आहे ग्रामर आणि फिफ्थ ऍक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्स. या 5 ऍक्टिव्हिटी मध्ये कुठल्या स्वरूपाचे क्वेश्चन विचारले जातील ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहू. म्हणजे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करणं एकदम इझी जाईल. ऍक्टिव्हिटी बघा मित्रांनो, फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे सिंपल फॅक्च्युअल. याच्यासाठी 2 मार्क आहेत. या ऍक्टिव्हिटी मध्ये पुढील प्रकारचे प्रश्न विचारलेले असतील: ट्रू ऑर फॉल्स, राईट ऑर रॉंग, ऍग्री ऑर डिसऍग्री, कंप्लीट द सेंटेन्स. अशा प्रकारचे क्वेश्चन या सिंपल फॅक्च्युअल मध्ये विचारले जाऊ शकतात. तर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचे जे क्वेश्चन आहे ते 2 मार्क्ससाठी आहे. म्हणजे ही सेकंड ऍक्टिव्हिटी आहे आणि याच्यामध्ये वी शुड कलेक्ट स्कॅटर्ड आन्सर. आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण पॅरेग्राफ मध्ये जे वेगवेगळ्या लाईन मध्ये त्याचं आन्सर विखुरलेलं असतं ते आन्सर आपल्याला कलेक्ट करायचं आहे. ऍक्टिव्हिटी मध्ये डिस्क्राईब, एक्सप्लेन किंवा WH वर्ड पासून सुरू झालेले असतील किंवा अरेंज सेंटेन्स इन सिक्वेन्स किंवा मग क्वेश्चनच्या ऐवजी काही 4 सेंटेन्स दिलेले असतील त्याला आपल्याला सिक्वेन्स मध्ये अरेंज करावं लागेल. या स्वरूपाची ही कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी आहे. थर्ड ऍक्टिव्हिटी आहे व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी मध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तर सिनोनॉम्स, अँटोनॉम्स किंवा फाइंडिंग ऍडजेक्टिव्हज या स्वरूपाचे क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात आणि ही ऍक्टिव्हिटी सुद्धा 2 मार्क्सची आहे. ऍक्टिव्हिटी नंबर 4 आहे ती म्हणजे ग्रामर. याच्यामध्ये व्हरायटी ऑफ ग्रामर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. काही एक्झाम्पल मी इथे दिलेले आहे, जसं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, क्वेश्चन टॅग असेल, अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह करायचं असेल किंवा चेंज द व्हाईस असेल किंवा टेन्स मध्ये बदल करा. म्हणजे दिलेलं वाक्य जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर पास्ट टेन्स मध्ये करा, अशा स्वरूपाचं असू शकतं. नॉट ओनली बट ऑल्सो याच्यासारखे सुद्धा वाक्य आपल्याला याच्यामध्ये येऊ शकतात. फिफ्थ ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स. याच्यासाठी 2 मार्क आहेत. यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्ह्यू म्हणजे पर्सनल व्ह्यू आपलं स्वतःचं वैयक्तिक मत नोंदवता यायला पाहिजे. त्यानंतर याचं जे आन्सर तुम्ही लिहिणार आहात ते स्वतःच्या शब्दामध्ये म्हणजे ओन वर्ड्स मध्ये असायला पाहिजे. ओन लँग्वेज स्वतःची भाषा असायला पाहिजे. फॉलो टेन्स पॅटर्न. आता क्वेश्चन ज्या टेन्स मध्ये विचारलेला आहे त्याच टेन्स मध्ये आपल्याला त्याचा आन्सर लिहिणं गरजेचं आहे. क्वेश्चन जर फ्युचर टेन्स मध्ये विचारलेला असेल तर आपल्याला त्याचा आन्सर लिहिताना फ्युचर मध्येच लिहावं लागेल. जर प्रेझेंट टेन्स मध्ये विचारलेला असेल तर त्याचा आन्सर आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्येच लिहावं लागेल. म्हणजे टेन्स पॅटर्न सुद्धा इथे खूप महत्वाचा आहे आणि या क्वेश्चनची जर आपण व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर 100% तुम्हाला याच्यामध्ये मार्क मिळू शकतात. पर्सनल रिस्पॉन्स मध्ये 2 मार्क असतात. त्याचं डिव्हायडेशन असं आहे की याच्यामध्ये 2 क्वेश्चन विचारलेले असतात. सुरुवातीला एक क्वेश्चन असतो त्याला 1 मार्क आहे आणि पुढे त्याला दुसरा एक क्वेश्चन विचारलेला असतो जोडून त्यालाही 1 मार्क आहे. आपण याच्यामध्ये इझिली मार्क मिळवू शकतो.
नंतर आपण पाहू की हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना कुठल्या ट्रिक आपल्याला यायला पाहिजेत. मित्रांनो, क्वेश्चन सोडवताना लगेच इमिडिएटली या ट्रिक तुम्हाला फॉलो करता येणार नाही. तर या ट्रिकचं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. जशी पहिली ट्रिक मी इथं सांगतो की डेव्हलप रीडिंग स्किल. जेव्हा एखादा पॅराग्राफ तुम्ही व्यवस्थित वाचू शकताल, त्याला समजून घेऊ शकताल, तेव्हाच तुम्ही याचे आन्सर इझिली फाइंड आउट करू शकता. सेकंड थिंग आहे डेव्हलप रायटिंग स्किल. तुमची रायटिंग स्किल सुद्धा डेव्हलप झाली पाहिजे. म्हणजे वाक्यरचनेमध्ये सुरुवातीचा अल्फाबेट हा कॅपिटल असायला पाहिजे, कुठं कॉमा द्यायचा, कॉम्यानंतरचा अल्फाबेट कसा असायला पाहिजे, फुल स्टॉप कसा असायला पाहिजे, या स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये आत्मसात कराव्या लागतील. नेक्स्ट आहे व्होकॅब्युलरी. सगळ्यात आपला वीक पॉइंट असतो ती म्हणजे व्होकॅब्युलरी. फ्रेंड्स, 10th असो किंवा 9th असो, तुमची व्होकॅब्युलरी पॉवर ही स्ट्रॉंगच असायला पाहिजे. आणि शेवटी या जर तुमच्याकडे तिन्ही गोष्टी असतील, म्हणजे रीडिंग स्किल असेल तुमच्याकडे, रायटिंग स्किल असेल तुमच्याकडे, व्होकॅब्युलरी पॉवर स्ट्रॉंग असेल, तर चौथी जी आहे, रीड द गिवन पॅराग्राफ फॉर 2 टाइम्स. खूप छोटा पॅराग्राफ असतो एक्झाममध्ये दिलेला सुद्धा. शांततेमध्ये जर 2 वेळेस तुम्ही तो क्वेश्चनकडे न पाहता जर व्यवस्थित रीड केला, तर इझिली क्वेश्चन फाइंड आउट करू शकतो. आपण काय करतो, क्वेश्चन रीड करतो आणि मग पॅराग्राफ रीड करायला सुरुवात करतो. मग तो पॅराग्राफमध्ये त्या क्वेश्चनचा आन्सर कुठं शोधल, ते वर्ड कुठं मिळतील, हे पाहत बसतो आणि याच्यामुळे आपला काय होतो, टाईम वेस्ट होतो. टाईम वेस्ट नसेल करायचा तर सायलेंटली 2 वेळेस तुम्ही काय करा, पॅराग्राफ रीड करा आणि मग क्वेश्चनकडे जा. काही क्वेश्चन तर तुम्हाला पॅराग्राफकडे पुन्हा जाण्याची गरजही पडणार नाही. इतक्या इझिली तुम्ही हा क्वेश्चन सोडवू शकता. चला तर मग आपण प्रॅक्टिकली क्वेश्चन कसा असतो तो पाहू. क्वेश्चन नंबर 2A याच्यामध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज हा 10 मार्क्ससाठी आहे. त्यातले पहिली ऍक्टिव्हिटी A1 जी आहे ती 2 मार्क्ससाठी आहे. ही फॅक्च्युअल आहे. राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. ऍक्टिव्हिटी सांगितली, ट्रू ऑर फॉल्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पॅरेग्राफ तुम्ही शांततेत 2 वेळेस जर रीड केला तर तुम्हाला इझिली कसं आन्सर शोधता येईल हे तुमच्या लक्षात येईल. मी डायरेक्ट इथे आन्सर शोधून ठेवलेले आहे. तुम्ही पॅराग्राफ शांततेत रीड करा आणि मी इथे आन्सर तुमच्या समोर सांगतो. मीना चूज बेगर ॲज हर रोल मॉडेल. तर इट्स अ ट्रू सेंटेन्स. देअर वॉज ट्रॅफिक ऑन द रोड. तर हे फॉल्स सेंटेन्स आहे. द बेगर अँड द यंग गर्ल taught Meena how to be happy with life as it was. तर हे ट्रू सेंटेन्स आहे. आणि द लास्ट, द बेगर अँड द यंग गर्ल वेर प्लेइंग ऑन द टेरेस, हे फॉल्स सेंटेन्स आहे. फ्रेंड्स, एक्झाम मध्ये क्वेश्चन पेपरवर तुम्हाला काहीही लिहायचं नाही, सिंगल मार्क सुद्धा करायचं नाही, आन्सर सीट मध्ये लिहायचं आहे. या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही कसं लिहिताल बघा. क्वेश्चन नंबर 2A, A1 फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स आहे, थर्ड ट्रू आहे आणि फोर्थ फॉल्स आहे. या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. पूर्ण सेंटेन्स इथे लिहिण्याची गरज नाही. पुढचा पार्ट आपण पाहू. A2. A2 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन असू शकतात. असं सांगितलं होतं मी, की जसं एक्सप्लेन, डिस्क्राईब, WH पासून असू शकतात किंवा अरेंज द सिक्वेन्स. तर इथे सांगितलंय, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर सिक्वेन्स अकर्ड इन द पॅसेज. पॅसेजमध्ये खालील सिक्वेन्स खालीवरी दिलेली आहे ती आपल्याला प्रॉपर अरेंज करायची आहे. जसं फर्स्ट सेंटेन्स दिलंय, मीना चेंज्ड हर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. सेकंड सेंटेन्स आहे, मीना फेल्ट अशेम्ड ऑफ हरसेल्फ. थर्ड सेंटेन्स आहे, द बेगर अँड द यंग गर्ल आर प्लेइंग ऑन द रोड. आणि फोर्थ सेंटेन्स आहे, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी. या सेंटेन्सकडे जर पाहिलं तर मी वरी सेंटेन्स मार्क आउट केलेला आहे. फर्स्ट सेंटेन्स बघा, पहिल्याच लाईन मध्ये आहे, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. म्हणजे थर्ड सेंटेन्स जे आहे ते फर्स्ट नंबरला येईल. त्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे, दे वेअर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी. तर फोर्थ नंबर सेंटेन्स हे सेकंड नंबरला येईल. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आय फेल्ट अशेम्ड ऑफ माय सेल्फ, म्हणजे मी ना स्वतःविषयी बोलतेय. तर सेकंड नंबरचं सेंटेन्स जे आहे ते थर्ड नंबरला येईल. अँड द लास्ट, आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ, हे जे सेंटेन्स आहे हे फोर्थ नंबरला येईल. म्हणजे ही झाली त्याची प्रॉपर सिक्वेन्स. याचं आपण आन्सर शीटवर
खाली A2 मध्ये जर पाहिलं तुम्ही त्याच्याच खाली मी फक्त A2 लिहिलंय नंबर 1 आणि मग सिक्वेन्स ही कंप्लीट आपल्याला इथे लिहायची आहे. ज्या पद्धतीने आपण सिक्वेन्स जोडलेली आहे. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी. Mina felt ashamed of herself, and the last, Mina changed her attitude toward life. हा झाला क्वेश्चन नंबर सेकंड ए आणि A2. आता आपल्याला थर्ड पाहायचा आहे, मॅच द सिनोनिम्स. इथे समानार्थी शब्द आपल्याला शोधायचे. जसं पॅराडाईज आहे, पॅराडाईज साठी हेवन आहे. झेस्ट, असेट, ड्रेंच्ड या वर्ड साठी आपल्याला सिनोनिम्स फाइंड आउट करायचे आहेत. मी आन्सर तुम्हाला दाखवतो. फक्त सुरुवातीला क्वेश्चन लक्षात घ्या तुम्ही. डू ॲज डायरेक्टेड. दे वेर टोटली ड्रेंच्ड अँड हॅपी या सेंटेन्स नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये आपल्याला काय करायचंय, रूपांतर करायचंय. अँड सेकंड आहे A4 मध्ये, द बेगर अँड द यंग गर्ल वेर प्लेइंग ऑन द रोड. आणि इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला हे सेंटेन्स लिहायचं आहे. तर या सेंटेन्स मध्ये जर पाहिलं, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग म्हणजे हा पास्ट कंटिन्युअस आहे. वेअर हे हेल्पिंग व्हर्ब पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरलं जातं. तर आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये दोघांसाठी प्लुरलचं हेल्पिंग व्हर्ब इथे यूज करावं लागेल म्हणजे आर. आणि शेवटचा A5 क्वेश्चन आहे पर्सनल रिस्पॉन्स. हु इज युअर रोल मॉडेल. याच्यासाठी 1 मार्क आहे आणि वाय त्याचं रिझन आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे आपण पहिल्या सेंटेन्स मध्ये ज्याचं जो आपला रोल मॉडेल आहे त्याचं नाव जर लिहिलं तर 1 मार्क आपल्याला 100% मिळणार आहे. आणि वाय त्याचं रिझन जर आपण लिहिलं तर त्याचाही 1 मार्क आपल्याला शुअर मिळणार आहे. लेट्स सी द आन्सर्स. बघा A3चं आन्सर आहे पॅराडाईजचं हेवन, झेस्ट, इंथुझियाझम, असेट, व्हॅल्युएबल थिंग, रेंज म्हणजे वेट. त्यानंतर A4 मध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये वाक्य करायचं सांगितलं होतं. दे वेर नॉट ओनली टोटली ड्रेंच्ड बट ऑल्सो हॅपी असं त्याचं नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये होईल. आणि मी सांगितलं होतं की पास्ट टेन्स आहे, वेअर हे हेल्पिंग व्हर्ब वापरलेलं आहे, तर आपल्याला इथे आर हे हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे. द बेगर अँड द यंग गर्ल आर प्लेइंग ऑन द रोड असं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये ते सेंटेन्स होईल. आणि पर्सनल रिस्पॉन्स ज्याचं वैयक्तिक मत ज्याला म्हणतो आपण, तर इथे मी लिहिलंय डॉक्टर APJ अब्दुल कलाम इज माय रोल मॉडेल बिकॉज ही स्ट्रगल्ड अ लॉट अँड आफ्टर दॅट ही गॉट सक्सेस. त्याचं रिझन पुढे लिहितो आहे मी. अँड आय लर्न अ लॉट फ्रॉम हिम. ही taught us to fight with all difficult circumstances. That's why he is my रोल मॉडेल. या पद्धतीने मी आन्सर लिहिलंय. हा क्वेश्चन नंबर 2A याच्यातल्या 5 ऍक्टिव्हिटी आपण या पद्धतीने जर एक्झाम मध्ये लिहिल्या आन्सर शीटवर तर शुअरली जो एक्झामिनर आहे त्यालाही मार्क द्यायला इझिली जाईल. मी कुठलाही क्वेश्चन खालीवरी घेतलेला नाहीये. सगळ्या गोष्टी प्रॉपर सिक्वेन्स मध्ये लिहिलेल्या आहेत. आता क्वेश्चन नंबर 2B हा जो आहे त्याविषयी आपण पाहू. क्वेश्चन नंबर 2B आहे, रीड द पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. 10 मार्क्स साठीच आहे. याच्यामध्ये सुद्धा 5 ऍक्टिव्हिटी आपल्याला करायच्या आहेत. इथे आता कंप्लीट द सेंटेन्स अशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. डॅडॅश इज अ वॉक इन द डार्क. डॅडॅश वी कांट गेट एनिथिंग आउट. लाईफ इज समथिंग लाईक डॅडॅश अँड डॅडॅश वी नो हाऊ टू गो अबाउट इट. मित्रांनो दिलेला पॅरेग्राफ तुम्ही ट्वाइस म्हणजे 2दा रीड करा व्यवस्थित सायलेंटली. देन अँड देन ओनली यू कॅन गेट द आन्सर्स. लेट्स सी द आन्सर. B1 क्वेश्चन नंबर 2B मी लिहिताना व्यवस्थित लिहिलेला आहे. तुम्ही ही याच पद्धतीने आन्सर शीट मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क असं त्याचं सेंटेन्स आहे. आणि ते सेंटेन्स थर्ड पॅरेग्राफ मध्ये फर्स्ट लाईन मध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट असं सेंटेन्स सेकंड आहे. त्यानंतर थर्ड, लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट हे थर्ड सेंटेन्स आहे. मी पूर्ण सेंटेन्स फिलअप केलंय. फोर्थ आहे, टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. तुम्ही या सेंटेन्सला जी ब्लँक स्पेस तुम्ही फिल केला त्याला अंडरलाईनही करू शकता, नो इश्यू. याच्यामधला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू. क्वेश्चन नंबर 2B B2 ऍक्टिव्हिटी कंप्लीट द वेब. व्हॅल्युएबल दॅट स्पार्क ऑफ imagination and encourage us.
सेम बॉक्स तुम्हाला इथे तयार करावा लागेल आणि तरच तुम्हाला त्याचे व्यवस्थित मार्क मिळतील. जसं मी इथे केलंय आणि त्याचे पूर्ण ब्लॉक मी फिलअप केलेले आहेत. फर्स्ट विजन, विशेष, इंटेन्शन आणि ड्रीम्स याचं सेकंड पॅरेग्राफमध्ये तुम्हाला आन्सर पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपल्याला आहे तो म्हणजे राईट अँटोनॉम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स. खालील दिलेल्या शब्दाचे आपल्याला अँटोनॉम्स शोधायचे. जसं इथं रॉंग, डिस्करेज, लाईट यासारखे शब्द इथे दिलेले आहेत आणि त्याचा आन्सर मी या पद्धतीने लिहिलंय. ऍक्टिव्हिटी B3, फर्स्ट रॉंगचं राईट, डिक्रीजचं इन्क्रीज, डिस्करेजचं एनकरेज आणि लाईटचं डार्क या पद्धतीने त्याचे अँटोनॉम्स मी लिहिलेले आहेत. पुढचा क्वेश्चन नंबर सेकंड बी मधलं फोर्थ आणि फिफ्थ ऍक्टिव्हिटी आपण पुढच्या पेजवर पाहू. फोर्थ ऍक्टिव्हिटी आहे डू ॲज डायरेक्टेड. इथं वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेज असं सेंटेन्स दिलेलं आहे आणि याचं इन्फिनिटिव्ह आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. इन्फिनिटिव्हचा सेपरेट व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही पाहिलं ग्रामरमध्ये तर इन्फिनिटिव्हचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सेकंड सेंटेन्स दिलाय द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. मित्रांनो, क्वेश्चन टॅगचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ माझ्या ग्रामरच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. याचा क्वेश्चन टॅग 3 दिलेले आहेत. शुड इट, शुडंट इट आणि डोंट इट. आणि पर्सनल रिस्पॉन्सचा एक क्वेश्चन दिलेला आहे. आन्सर शीटवर दाखवण्या अगोदर पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आपण रीड करू. राईट एनी 4 क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल पर्सन. तर फर्स्ट आपण क्वेश्चन नंबर सेकंड बी मधला B4 ऍक्टिव्हिटी पाहू. वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेज. टू ब्रिंग या इन्फिनिटिव्हला मी अंडरलाईन केलेला आहे. आणि द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक शुडंट आय असा त्याचा क्वेश्चन टॅग होईल. आणि आता ऍक्टिव्हिटी 5B जी आहे ती आहे पर्सनल रिस्पॉन्सची. राईट एनी 4 क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल पर्सन. दीज आर द क्वालिटीज. As per my view, the above are the qualities of a successful person. First, you have the determination to work harder than most and make sure things get done. First quality मी इथे सांगितली आहे. Second, you can shoulder responsibilities and be accountable. You make hard decision and stand by them. Third quality सांगितली, the world's greatest achievers are those who have stayed focused on their goals and been consistent in their efforts. And fourth quality सांगितली, you are willing to be patient and you are willing to be patient and you understand that in everything. या पद्धतीने जर आपण आन्सर लिहिलं तर फ्रेंड्स 20 आउट ऑफ 20 मार्क्स तुम्हाला मिळायला काहीही वेळ लागणार नाही. एक्झामिनर मार्क्स द्यायला तुम्हाला मागं पुढं पाहणार नाही. जर या पद्धतीने व्यवस्थित जर तुम्ही आन्सर शीटवर सगळे क्वेश्चन व्यवस्थित जर लिहिले तर I am sure you will get 20 out of 20 marks. Friends, best of luck for these question number 2, A and B. Friends, thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search my YouTube channel by name Dada Said Karti. This channel is for English learners only. If you want to ask any doubt, you can ask your question in my WhatsApp 7020501018. Friends, thank you very much for your valuable time. Thank you.